93 वर्षाच्या वयोवृद्ध आईचा मोठ्या मुलाकडून छळ। नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24। मी बाला जगतकर, न्यूज ब्युरोचे बीड येथून थेट लाईव्ह। विठ्ठलनगर चव्हाणवाडी ग्रामपंचायत तलवडा या ठिकाणच्या जिजाबाई महादेव गर्जे यांनी त्यांच्या मोठ्या मुलाविरोधात दिली आहे तक्रार। त्या ठिकाणी त्यांची शेती वगैरे आहे, घरदार आहे, परंतु मोठा मुलगा आजीनाथ व त्याची मुले जाणीवपूर्वक प्रॉपर्टीसाठी या वृद्ध जिजाबाई गर्जे यांना त्रास देतात, छळतात। हे प्रकरण अनेक वर्षापासून चालू असताना तलवडा पोलिसांनी अद्यापही कसल्या प्रकारची कारवाई केली नाही। तळवडा पोलीस स्टेशनचे पोलीस चिरीमिरी घेऊन या प्रकरणी आजीनाथ गर्जे यांना सहकार्य करतात असा आरोप या कुटुंबातील जिजाबाई गर्जे व त्यांच्या छोट्या मुलाने केला आहे। चक्क आजपर्यंत त्यांची तक्रार देखील तलवडा पोलीस स्टेशनने नोंदवून घेतली नाही याची खंत त्यांच्या मनामध्ये आहे। त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी त्यांनी आज थेट पोलीस अधीक्षक म्हणजेच SP-चे कार्यालय गाठले, तेही थेट व्हीलचेअरवरून। 93 वर्षाच्या जिजाबाई महादेव गर्जे या चालू शकत नाहीत। 10 ते 15 वर्षापासून त्या अंथरुणावर खेळून आहेत। त्यांची सर्व सेवा छोटा मुलगा गहिनीनाथ व त्याची मुले सून करतात। या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे। ऐकूयात त्यांच्या शब्दात। त्यांनी कशा पद्धतीने त्रास दिला? मला लय बिया वाटलं, काय करू, काय खायला नाही, काही मला कोणी खायला मी सोमवारी देऊ, त्याला हाणते, तुम्ही बनायला मारले। कशामुळे करतात नेमकं हे? काय त्यांचं म्हणणं आहे? काय मग काय करू, काय करते, काय काय त्यांना कळा नाही, काय ना कधीपासून काय काय पाहिजे म्हणतो तुम्हाला? काय म्हणतो का काय पाहिजे तुम्हाला? माझं सोनं नेलं 25 सोनं सोनं नेलं, हाणून मारून नेलं। तुम्ही पोलिसात गेलते का? तिकडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली का तुम्ही याच्यावर? मला तलवडा पोलीस स्टेशनला तक्रार दिली ना? काय म्हणले पोलीस? काय म्हणले? पोलीस काय पैसे खाते असं करतील का? आता काय मागणी? मग मागणी काय आता? तुम्हाला काय पाहिजे आता? माझं शेत पाहिजे, माझं घर पाहिजे, माझ्या लेरी पाहिजे, माझ्या लेरीला माझ्या 2 लेरी पाहिल्या। त्याला किती? आई जिजाबाई महादेव गर्जे 90 वर्ष वय आहे। तलवडा पोलीस स्टेशनला आम्ही 2019 पासून 4 तक्रारी दिल्या। तलवडा पोलीस स्टेशन निगेटिव्ह रिपोर्ट करतो, काहीतरी त्यांचे लागे बांधे असल्यामुळं त्या एरियातले गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन तिच्या नावचं शेत, जमीन, तिच्या गायवाड्याची नासधूस केली, स्टोअरची नासधूस केली। तिच्या आईच्या म्हणण्याप्रमाणे तिचे 25 तोळे सोनं नेलेलं आहे पैसे, आणि तिला सांभाळ करीत नाही। त्याला 20-25 वर्ष सांभाळ करीत नाही। सांभाळ कोण करत आहे? मी करतो सांभाळ। अच्छा, मी करतो, माझे नातू करतो। तिची लगेच संडास जागेवर आहे। तिच्या जिथं आंघोळ करते तिथं कॅमेरे बसवलेले आहेत। आमच्या घरचे महिला कुटुंब जिथं आंघोळ करते तिथं कॅमेरे बसवले। आमची प्रायव्हसी एकदम, आणि आवाजाचे कॅमेरे, प्रायव्हसी एकदम म्हणजे त्यांनी कॅप्चर केलेली आहे। ती असा व्हिडिओ ते अपलोड करू शकतात। त्यामुळे आईने सांगून झाडं तोडली, गाया सोडून दिल्या। कधीपासूनचा हा त्रास आहे आणि का नेमका त्रास करतात? काय त्यांचं म्हणणं? आता आईला आमच्या 20-22 वर्षापासून त्रास आहे, आणि मलाही त्रास आहे। आमच्या बिलाची चौकशी, बिला अडवतो, पट्यानाट्या तक्रारी करतो, त्याच्यामध्ये काही निष्पन्न होत नाही। पोलीस स्टेशनला करतो, कलेक्टर ऑफिसला करतो, कोर्टामध्ये करतो, हायकोर्टात करतो। पण नेमकं कशामुळे करताय? तिची जळाऊ प्रवृत्ती, तर आमचं सामाजिक मानसिक संतुलन बिघाडेल असं आमचं म्हणणं आहे। फक्त जळाऊ खुन्नसच्या दृष्टीने ते सगळं करतात। आता तुम्ही पोलीस अधीक्षकाची भेट घेतली, काय त्यांनी आश्वासन दिलं? काय पोलीस अधीक्षकची आम्ही भेट घेतली, त्यांनी सांगितलं की तुम्ही DSP ला भेटा, त्याच्यावर कारवाई करा। त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत DSP साहेबला, तलवडा पोलीस स्टेशनला दिले, पण आम्ही SP साहेबांना सांगितलं आम्ही तलवडा पोलीस स्टेशनला जाणार नाही, ते काही कारवाई करीत नाही।
ते म्हणजे DSPकडे जातो आणि त्यांच्याकडे जाऊन सविस्तर निवेदन दिलेलं आहे. म्हणजे निवेदनाची एक कॉपी तुम्हाला देतो, त्याप्रमाणे सत्य आहे ते सर्व घटना, त्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे. त्याची पण त्याच्या कोर्टचे प्रॉपर्टीची चौकशी सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या आईची मागणी माझी सुद्धा आहे. मात्र ज्या आईनं जन्म दिला ती आई एवढी वयस्कर झाल्यानंतर अशा पद्धतीनं शोभतं का त्या मुलाला आणि ते नेमकं करतात का? त्याच्यावर तो एन्जॉय वाटतो सर त्यांना. परत दारू पिऊन धिंगाणा करतात, फटाकडे वाजतात, टोपे वाजवतात, एखादा अर्जन फेटाळा किंवा नाकारला तर म्हणजे त्याच्या आईच्या केसमध्ये त्याच्या पोलीस स्टेशनने अर्ज फेटाळला तर त्यांनी टोपा वाजवले होते घराजवळ आणि त्याची सुद्धा तक्रार केलेल्या आहेत. परत निनावी ट्रॅक्टर म्हणजे नंबर नसलेले ट्रॅक्टर मशिनरी गुंड घेऊन आलेले याचे पोलीस स्टेशनला आम्ही व्हिडिओ टाकले तरी तिने काही कारवाई. पण जन्मदात्या आईला असा त्रास का? जन्मदात्या आईला तो त्रास म्हणजे तिची खुन्नस झाली ती थोडक्यात. तिच्या जमीन मागतो तिला, ती घर मागतो, तर ती देत नाही. तिला 1 महिनाभर मागं 20-22 वर्षापूर्वी उपाशी मारलं तिने. आमच्या वडिलाला बी असा त्रास दिला. वडिलाच्या पोलीस स्टेशनला कोर्टामध्ये 2 तक्रार आहेत, आईच्या सुद्धा 3 येतात. माझ्या विरोधात आम्ही सांभाळ करतो, माझ्या मुलाच्या विरोधात 5-10 तक्रारी असतात. माझी त्याच्या विरोधात 1 सुद्धा तक्रार नाही. ओके.